मित्रांनो, आज आपण भारतीय प्राचीन इतिहासातील 16 महाजनपदांविषयी माहिती पाहणार आहोत। बौद्ध ग्रंथ आगंतुक निकाय व जैन ग्रंथ भगवती सूत्र यामध्ये 16 महाजनपद याचा उल्लेख सापडतो। सर्व महाजनपदापैकी सर्वात पूर्वेकडे होते अंग, ज्याची राजधानी होती चंपा। त्याच्या पश्चिमेकडे म्हणजे वर्तमान बिहारमध्ये गंगा नदीच्या दक्षिणेकडे मगध आणि त्याच्या उत्तरेकडे वज्जी। मगधची राजधानी गिरिव्रज व वज्जी याची वैशाली। वज्जीस जगातलं पहिलं गणतंत्र राज्य म्हटलं जातं। त्याच्या पश्चिमेस मल्ल जनपद, मल्ल व वज्जी हे दोन्ही राज्य त्यावेळचे गणराज्य होतं। मल्ल यास दोन राजधान्या, पूर्वेकडे पावा व पश्चिमेस कुशीनगर। त्याच्याजवळ दोन जनपद, कोशल व काशी। कोशलची राजधानी श्रावस्ती व काशीची वाराणसी। याच्या पश्चिमेस पांचालची राजधानी कांपिल्य, यानंतर यमुना नदी किनारी कुरु, याची राजधानी इंद्रप्रस्थ। यमुना नदीच्या दक्षिणेस शूरसेन राजधानी, त्याची मथुरा। याच्या पूर्वेस वत्स्य, राजधानी कौशांबी। यानंतर वर्तमान राजस्थान मध्ये मत्स्य, ज्याची राजधानी विराटनगर। सध्या मध्य प्रदेश यामध्ये स्थित अवंती। या दोन राजधान्या उत्तरेस उज्जैनी व दक्षिणेस माहिष्मती। यांच्या पूर्वेस चेदी हे वर्तमान बुंदेलखंड भागात, याची राजधानी शुक्तिमती। या महाजनपदापैकी एकमेव दक्षिणेकडील अशमक, ज्याची राजधानी पोटली। यातील दोन महाजनपद हे वायव्येस कंबोज व गंधा, ज्याची राजधानी अनुक्रमे राजपूर व तक्षशिला। पहा, यासारख्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी व व्हिडिओसाठी आमचा इन्स्टा चॅनल फॉलो जरूर करा। थँक्यू।